नमस्कार मंडळी. स्नेहल प्रकाशनच्या लेखकाच्या सहवासात या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. याआधी आपण गुरुवर्य डॉक्टर गोबम देगलूरकर, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव दातार, प्रतिभाताई शाहू मोडक, श्याम भुरके अशा मंडळींच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचा जीवनपट जाणून घेतला, त्यांनी केलेलं कार्य समजून घेतलं. आज आपण एका वेगळ्या लेखकाची गप्पा मारणार आहोत. त्यांचं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला समजेल की हे व्यक्तिमत्व वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. अतिशय अभ्यासू आणि मुद्देसूद बोलणं, त्या मुद्द्यांना धरून केलेलं त्यांनी लिखाण आणि त्या अनुषंगाने त्यांनी मांडलेल्या विविध भूमिका. श्री माधवराव भांडारी यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे ते उपाध्यक्ष आणि पुणे महानगराचे प्रभारी असलेले माधवराव भांडारी हे आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच, पण ते लेखक आणि कवी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माधवराव, आपला मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा आणि माझं एक समान धागा जो आहे की आम्ही दोघेही कोकणातले आणि देवगड तालुक्यातले, तर आपण तिथूनच सुरुवात करूया. आणखीन एक समान धागा भटकंतीचा. आणखीन एक समान धागा आमचा भटकंतीचा, की कुठल्याही दिशेचं किंवा ठराविक जागेचं असं कुठलाही उद्देश न ठेवता आम्ही भटकत असतो. आपण तिथूनच सुरुवात करू, अर्थात कोकणापासूनच, की आपला जन्म देवगडचा आणि शिक्षण बालपण कसं गेलं त्याबद्दल आपण जरा काही बोलूया. माझे वडील हे शिक्षक होते आणि संघाचे स्वयंसेवक पहिल्यापासून होते. 1948 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बंदी घातली गेली आणि त्याच्या विरोधात सत्याग्रह झाला. तर शिक्षकाची नोकरी करत असताना सुद्धा वडिलांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला. तुरुंगात गेले, काय महिना दीड महिना राहावं लागलं असेल, पण त्याच्यात नोकरी गेली आणि नंतर मग काही काळाने मिळाली, दुसरी नोकरी मिळाली. पण एकंदर त्यांचा स्वभाव एका जागी स्थिर राहण्याचा नव्हता. त्यामुळे माझा जन्म देवगडला झाला. वडील देवगडच्या शाळेमध्ये शिक्षक होते, पण मग ते वाईला आले प्राज्ञपाठ शाळेत. प्राज्ञपाठ शाळेमध्ये 1-2 वर्ष होते. तिथून ते थेट अहमदाबादला गेले आणि अहमदाबादमध्ये आम्ही 3-4 वर्ष होतो. माझं पहिली अहमदाबादमध्ये झाली. अच्छा. आणि त्यामुळे मला गुजराती अजूनही बऱ्यापैकी येतं. आणि नंतर मग ते तिथून डहाणूला आले. डहाणू हे सुद्धा गुजरातला लागूनच आहे. तिथे मात्र ते स्थिरावले. माझं सगळं शालेय शिक्षण डहाणूत झालं आणि नंतर मग मी कॉलेजला शिकायला गेलो यवतमाळला, विदर्भात. अच्छा. हां, कारण त्या काळात वसतिगृह खूप कमी होती आणि यवतमाळच्या कॉलेजमध्ये एक सोय होती की कमवा आणि शिका ही संधी ते देत असत. त्यामुळे तिथे मी त्या संस्थेचं जे एक स्वतःचं मुद्रणालय होतं आणि एक साप्ताहिक ते चालवत असत. संघाचीच संस्था होती. आमचे प्राचार्य हे जिल्हा संघचालक होते आणि विदर्भातल्या संघाच्या सगळ्या कामामध्ये खूप मोठं नाव होतं. गुरुजींचे स्नेही होते. तर त्यांचं ते साप्ताहिक आणि त्यांचं मुद्रणालय याच्यामध्ये मी जमेल तसं काम करत असे. त्यांचा एक दुसरा मोठा फायदा असा झाला की मला मुद्रणालयामधलं खूप काम मला शिकता आलं. म्हणजे मी त्यावेळेला हाताने खेळ जुळवून हे करावं लागायचं, कंपोजिंग करायला लागायचं. तिथपासून सगळ्या प्रकारचं मुद्रणालयातलं काम, म्हणजे अगदी नंतर मुंबईत आल्यानंतर सुद्धा मी काही काळ मुद्रणालयात काम केलं. त्याच्यामध्ये ऑफसेटला लागणाऱ्या प्लेट्स बनवणं, त्याच्या लागणाऱ्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनवणं, त्या एक्सपोज करणं, त्या प्लेटवरती हे करणं, ही सगळी कामं मी केली. आणि तर मग महाविद्यालयीन शिक्षण यवतमाळला आणि मग मुंबईला आलो. मुंबईला मी मुंबई विद्यापीठात MA साठी प्रवेश घेतला होता आणि त्याच वेळेला मला पत्रकार बनायचं होतं, लेखक बनायचं होतं. म्हणून इकडे ते हे करता करता विवेकमध्ये मी सुरू केलं. विवेकमध्ये मला संघाच्याच याच्यातून विवेकचं कामाच घेतलं गेलं. तिथे 1 वर्षभरात मी सहसंपादक झालो. पण तोपर्यंत आणीबाणी लागली होती आणि मग त्या आणीबाणीच्या सगळ्या धबडग्यात माझं MA काही पूर्ण झालं नाही, पण विवेकचं काम चालूच होतं. आणि मग विवेकचं काम करता करता मी पुण्याच्या तरुण भारतसाठी सुद्धा काम करत असे. कारण देवगडून निघणारा अणुरेणू
हे जे साप्ताहिक आहे त्याचंही संपादक हो, पद ते मी 14 तुमच्याकडे वर्ष चालवलं. होतच. तू 14 वर्ष जवळ चालू. आणि गमतीचा भाग म्हणजे हा वेगळा पैलू आहे की तुमच्या कविता आहेत हो. आणि त्या जवळजवळ 76 सालापासून किंवा हो. त्याच्या आधीपासून लिहिलेल्या दिसतात. आणि त्या म्हणजे सगळ्या तुम्ही कविता आतापर्यंत अगदी माझ्या मते जानेवारी 2026 ची एक कविता आहे आता अगदी म्हणजे गेल्या महिन्यात केलेली कविता आहे. आधीच्या कवितांमधनं बऱ्यापैकी वेदना दिसते तुमच्या कवितांमधनं. आणि त्याही कवितांमधल्या दोन अगदी आता तो विषयच आला म्हणून त्याच्याबद्दलच बोलू की वाट आणि रस्ता अशी एक तुमची कविता आहे. म्हणजे त्याचं तुम्ही माणसांच्या स्वभावाशी जोडलं गेलेलं आहे खरं तर ते. थोडं त्याच्याबद्दल सांगा कारण ती फार सुंदर कविता आहे ती. वाटा आणि रस्ते असं त्याचं. ती आपल्याकडे इथे नाहीये ना हातात. मोबाईलवरती मिळू शकेल की वाटा या धुळीनी भरलेल्या नाही, काय आणि रस्ते हे डांबरी झालेले आहेत. आणि एक कारण मला माहित नाही पण एकूणच मला रस्त्यांचं फार हे आहे. कारण त्याच्यात रस्त्यांबद्दलच्या वेगवेगळ्या कविता आहेत तुमच्या. 3-4 कविता सलग त्यामुळे येतात. मी कधी काही जर काव्यसंग्रह काढला तर त्याला नावही मी ठरवून ठेवलं रस्त्यावरची कविता. अच्छा अच्छा. कारण त्यातल्या बऱ्याच कविता कसं होतं त्यावेळेला एसटीने प्रवास करायचा हा आणि रात्राणीने करायचा. हो हो तर तो प्रवास करताना रात्राणीत काय दुसरं काम काय वाचता येत नसे, हो बाकी काहीच नाही. तर त्यावेळेला जर काही सुचलं तर ते डोक्यात ठेवायचं आणि मग 2-3-4 दिवसांनी जेव्हा केव्हा आठवेल तेव्हा ती लिहून काढायची. हम्म. असं करता करता ते म्हणून ते रस्त्यावरच्या कविता असं कविता संग्रह काढला तर काढेन असं काही मला वाटत नाही. नाही काढाल की त्याला काय. पण ती तुलना वाटा हा, आणि वाटा आणि रस्ते Yes. ही फार त्यातली हो. रंजक वाटली. रंजक हा तो काय म्हणजे ते मनुष्य स्वभावाशी जोडून दाखवलंय तसं दिसलं ते. नुसतं मनुष्य स्वभावाशी नाही ते बदललेल्या काळाशीच जोडलेलं आहे. हा हो की आता बदलला का आता डांबरी सारखा आल्या आता. आता पायवाटा राहिल्याच नाही. हो म्हणजे अगदी तुम्ही खेड्यापाड्यात गेल्यात हो तरी पायवाटा आता फारशा नाहीत. नाही बरं तो म्हणजे कोकणापुरता तो बदल करण्यात माझा स्वतःचाच संबंध आहे. मीच माझ्या भागातल्या पायवाटा सगळ्या पहिल्यांदा चिरेबंदी केल्या, मग ज्या चिरेबंदी केल्या त्या पुढे डांबरी झाल्या. आपणच त्याला कारक आहोत बदलाला. पण त्यात ते दिलंय म्हणजे आता पाऊल खुणा दिसत नाही किंवा असं जे तुमचं जे आहे ना त्यातलं म्हणजे तो भाग फार मोठा रंजक आहे त्यातला. म्हणजे हे तर होतच नाही की पायवाटाने जाताना विचारलं आपण कोणाला विचारलं किंवा आपल्याला कोणी विचारलं तर जा असंच पुढे ज्या वाटेवरती तुला बैलगाडीच्या निशाण्या दिसतील ती वाट सोड आणि दुसऱ्या वाटेने जा असं सहज सांगायचं. हो हो आता त्या निशाणा कुठे दिसणार नाही दिसणार. आता झाडं राहिली नाही तुमच्या कवितेतच त्यात आहे माझ्या ते एक आंब्याच्या ठिकाणी तिथून वळणारी वाट वगैरे असं. पण आता त्या खुणा पण आता राहिल्या नाहीत. म्हणून सांगितलं की त्या रस्त्यावरच्या ज्या आमच्या पिढीच्या ओळखीच्या खुणा होत्या रस्ते सांगण्याच्या, रस्ते समजून घेण्याच्या किंवा वाट समजून घेण्याच्या त्या आता नाहीत ना. त्या गेल्या आणि त्या आता परत येणार नाहीत. हा आणि दुसरी एक अतिशय भावणारी कविता ती म्हणजे सेतू. हो कारण त्यात तुम्ही ते फार छान लिहिले की सेतू बांधणारे जे असतात मग ते सगळ्या क्षेत्रातले घेतलेले की ते मागे राहतात काय. मोठमोठ्या उपक्रमांसाठी सेतू बांधले जातात त्याच्यावरनं मोठमोठी माणसं अटल सेतू बांधला. अटल सेतू बांधलाय आणि त्यातलं पण त्या बांधण्यामधले अगदी इंजिनियर्स पासून कामगारांपर्यंतचा जर विचार केला तर ती नावं कुणालाच माहित नाहीत. आणि त्याला तुम्ही उदाहरण तर मोठं रामायणातलं दिलंय. आणि ते इतकं रंजक केलंय की सेतू बांधून त्याच्यावरून प्रभू रामचंद्र गेले, रावणाचा काय ते सगळ्यांना वध केला, ते परत आले. सेतू बांधणाऱ्यांना फक्त आपण माकड म्हणून समजलं जातो, बाकी त्यांची तेवढीच राहिली. हे जे काही होतं त्यातलं त्या कवितेतलं ते फार. पण बंद कसं झालं मग अकस्मात कविता लिहिणं? का या कामाच्या दबडग्यामध्ये आता ते मागे पडत गेलं? आणि मग भारतीय जनता पक्षाशी कसा आला संबंध? म्हणजे कोणी आणलं तुम्हाला? नाही, का आणीबाणीचा सगळा जो परिणाम होता, कसं होतं आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीच्या विरोधात काम करण्याची सगळी जी यंत्रणा होती तिच्यात वेगवेगळ्या पैलूंचा सहभाग होता. काही प्रत्यक्ष सत्याग्रह करत होते, काही सत्याग्रह संघटित करत होते, काही
तुरुंगात गेलेल्यांच्या कुटुंबांची काळजी घेत होते वगैरे अनेक बाजूंनी. त्यातलंच एक सगळ्यात महत्वाचं अंग जे होतं, मोठं अधिक कळीचं अंग, महत्वाचं म्हणण्यापेक्षा कळीचं अंग जे होतं ते प्रसिद्धी साहित्य, प्रसार साहित्य. कारण त्या काळात वर्तमानपत्रात काहीच देता येत नव्हतं. कुठल्याच मार्गाने कुठल्याही गोष्ट प्रसिद्धी करता येत नव्हती. आणि लोकांपर्यंत काही ना काही साहित्य पोहोचवणं हे तर गरजेचं होतं. बरं, जे अशा पद्धतीने लेखन करणारे, लोकांना माहिती असलेले लेखक पत्रकार होते, त्यातले काही जण तुरुंगात होते आणि बाकीचे सरकारच्या नजरेत होते. त्यामुळे त्यांच्याकडून काही लिहून घ्यायचं आणि ते वापरायचं शक्यच हे खूप अवघड होतं. शक्य नव्हतं, अवघड होतं. त्याच्यात खूप कष्ट होत असत. माझ्यासारखे कसे होते, मी मुंबईत नवीन आलो होतो, मला आगापिछा काहीच नव्हतं. मुंबईत मला फार कोणी ओळखत नव्हतं आणि पत्रकार लेखक म्हणून माझं काहीच काम नव्हतं, काहीच नव्हतं. नाव असण्याचा संबंध, सरकारी दरबारी तुम्ही कुठलंच काही रेकॉर्डच नव्हतं, काहीच. त्यामुळे मी सोयीचा होतो. आणि बरं, दिसायला मी तसा बारीक, फारसा दाढी सोडली तर बाकी काय माझं लक्षात ठेवावं असं काही नव्हतं. त्यामुळे आणि विवेकचा सहसंपादक होतो, त्यामुळे मी त्या जबाबदारीमध्ये माझ्याकडे खूप काम असायचं. आणि त्यातल्या आम्ही 3-4 जणच आम्ही त्यात होतो. आणि त्यात सगळ्यात वयाने लहान मी होतो. बाकीचे जे होते ते रामभाऊ नाईक होते, काही काय राम कापसे होते, असे आणखीन मधु देवळकर म्हणून त्यावेळेला जनसंघाचे खूप हे होते, आमदार होते तेव्हा, ते विधान परिषदेचे ते होते. ते कसे 3-4 जण. वसंत उपाध्ये म्हणून एक खूप ज्येष्ठ पत्रकार होते, ते वारल्यात. आणि एक मी, असे आम्ही एक 6-7 जण ते काम सांभाळत होतो. त्यातलं सगळ्यात लहान, सगळ्या अर्थाने लहान मी असल्यामुळे सगळ्या हमालीची कामं माझ्याकडे असायची. पण त्याचा उपयोग झाला असेल, अनेक क्षेत्रात वावर करता आला असेल, मला किती फिरता येतं. आणि दुसरं एक माझ्याकडे काम असायचं, परमेश्वरी कृपेने म्हणा, देवाची देणगी म्हणून म्हणा, मी जे एकदा ऐकतो ते मला लक्षात राहतं. मला फार लिहून घ्यावं लागत नाही. तर त्याचा उपयोग मग अशा वेळेला व्हायचा. म्हणजे एकदा जयप्रकाशजी जेव्हा आजारी होते आणि मग त्याने जसलोकमध्ये आणलं, जसलोकमधून बरे झाल्यानंतर ते ह्याला गेले, बंगलोरला गेले. तर त्यांना मुंबईत एक निरोप समारंभ झाला. त्या निरोप समारंभाला मोठ्या मुश्किलीने परवानगी मिळाली, पण त्यातली सगळ्यात मोठी अट होती की बातमी प्रसिद्ध करायची नाही कोणत्याही मार्गाने. त्यामुळे त्या सभागृहात जाणाऱ्या प्रत्येक माणसाची दारावर झडती व्हायची. कागद पेन खिशात नाही. म्हणजे अगदी बेसचं तिकीट सुद्धा खिशात ठेवायचं नाही, तुम्ही त्याच्या मागे लिहून घ्याल म्हणून. आणि अशा पद्धतीने जे लोक आत गेले, मी सुद्धा गेलो. आणि तर त्यावेळेचं जयप्रकाशजींचं भाषण एक कार्यक्रम संपल्यानंतर मी लिहून काढलं. अरे वा. आणि ते लिहून काढलेलं भाषण जयप्रकाशजींना दाखवून नंतर आम्ही ते वितरित केलं. तशा आणखीन 2-3 वेळा माझ्यावर ते काम आलं. अगदी तळजाईच्या शिबिरामध्ये सुद्धा 4 प्रमुख बौद्धिक वर्ग जे होते, सरसंघचालकांचा, मोरोपंतांचा, बाबा भिडेंचा आणि आणखीन एक, या 4ही बौद्धिक वर्गांचं शब्दांकन करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. ते नंतर बरोबर. त्या आणीबाणीच्या सगळ्या काळामध्ये या कामामुळे माझा संबंध संघापेक्षा जनसंघाच्या कामाशी जास्त येत राहिला. कारण ही जबाबदारी मुख्यतः जनसंघाच्या अधिकाऱ्यांकडे होती प्रसिद्धीची. त्याच्यातून वसंतराव भागवतांशी संबंध आला. उत्तमराव पाटील त्यावेळेला जनता संघाचे कार्याध्यक्ष होते आणि उत्तमरावांना त्यांच्या शारीरिक अडचणीमुळे कोणीतरी एक सोबत लागत असे. ती वेळ माझ्यावर यायची, तुमच्यावर काय. मग त्यातून या सगळ्या नेत्यांच्या संबंधांमुळे 80 साली जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली
तेव्हा महाराष्ट्रामध्ये काही तरुण कार्यकर्ते भाजपच्या कामात यावेत असा एक चर्चा संघटन संघात झाली. त्यातून जी नावं काढली त्याच्यात मी एक होतो. मग विवेकच्या कामातून मोकळा करून मला इकडे भारतीय जनता पार्टीचं पूर्ण म्हणून मी काम करायला. आणि अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं की प्रभाव असतो आपल्यावर कोणाचा तरी, की म्हणजे अनुकरण करतो आपण त्यांचं किंवा यांच्यासारखं व्हावं. अशी मंडळी तर तुम्हाला आणि अनेक भेटली असणार या क्षेत्रामध्ये, म्हणजे जनसंघामध्ये पण भारतीय जनता पक्षामध्ये. अशी कोण विशेष करून उल्लेख कराल असा, किंवा काय त्यांचं, किंवा हा हे असं हवं किंवा हे असं आपल्याला व्हायला हवं असं वाटावं अशी मंडळी? माझ्यावर त्या अर्थाने प्रभाव जो पडला तो उत्तमराव पाटलांचा, वसंतराव भागवत, अडवाणीजी आणि वसंतदादा पाटील या मंडळींचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला. की त्यांच्यातलं काही ना काही प्रत्येक गोष्ट ओळखून आपण ती घ्यावी आणि हे करावं. आणि मग तेव्हाच तुमचं लिखाण सुरू होतं पुस्तकांचं? कारण नाही, पुस्तकांचं त्या काळात फारसं नाही, कारण काही तुम्ही संपादित केलेल्या गोष्टी खरं तर जास्त आहेत त्याच्या आधीच्या, पण त्या काळात मुख्यतः लेखन जे केलं ते सगळं पक्षाच्याच कामासाठी लागणारं लेखन केलं. पक्षाच्या म्हणजे मग त्यातलं बोफोर्सवरती एक आम्ही पुस्तिका हो, अशा काही अनेक पुस्तिका त्या काळात केल्या. हो. आणि त्यातल्या काही मी लिहिल्या, काही कुणाकडून लिहून घेतल्या. सर जवळपास तुमची 20 पुस्तकं, 20च्या जास्ती आहेत, 16 पुस्तकं तुमची आहेत. त्यातली काही आता 3-4 ते आउट ऑफ प्रिंट आहेत, पण जी आहेत त्यांच्या 2-2, 3-3 आवृत्त्याही आल्या. विषय तो नाहीये. त्याच्यामधली म्हणजे कुठलंही पुस्तक घेतलं तर त्याच्यात इतकं बारीक सारीक तपशील दिलेले आहेत. म्हणजे अभ्यासपूर्ण तर ते आहेच आहे, पण असं कुठलंही असं नाहीये की कोणी विचारलं की हे कशावरून लिहिलं. तर कारण हल्ली कसं झालंय की काही वाचायचं नाही, काही बघायचं नाही आणि बोलायचं आहे आणि त्याची चर्चा होते. तसं न करता ते पुस्तक इतकं मुद्देसूद होतं. म्हणजे अनेक वाचन तुमचं वेगवेगळ्या पद्धतीचं झालं असेल. त्यातून तुम्ही मग पुस्तकाचा विषय आल्यावर संकलित केलं का? एखादा विषय ठरल्यानंतर मग ठरवून की त्या संबंधी जे जे काही मिळेल, ज्या ज्या ठिकाणी मिळेल तिथे अभ्यास करायचा? कारण मला अयोध्येच्या बरोबर थोडं तुमच्याबरोबर काम करायची संधी होती, त्यामुळे मला माहिती आहे कसं शोधलं होतं ते. पण बाकीची पुस्तकं, विशेष करून डाव्यांच्या बाबतीमध्ये, की त्यांचा ढोंगीपणा हा उघड करण्यासाठी म्हणून तुम्ही जे दिलंय किंवा दृष्टिकोन म्हणून जे आहे ते इतकं मुद्देसूद आहे की ते म्हणजे त्याला काय म्हणता येईल त्याला, की असं म्हणू शकत नाही की काय वाटेल ते लिहिले म्हणून. बरेच कष्ट पडले असतील किंवा खूप अभ्यास करावा लागला असेल त्याच्यासाठी. त्याला आता मी काय म्हणावं मला माहित नाही, पण मला अगदी खूप लहान वयापासून पुस्तकं हाताळायची सवय आहे. कारण माझ्या वडिलांचा स्वतःचा एक ग्रंथसंग्रह होता आणि माझे वडील हे त्या काळातले काव्यतीर्थ, वेदांत तीर्थ होते. अरे वा. त्यांचं स्वतःचा वेदांतावरती गाढा अभ्यास होता. आणि दुसरं त्यांची अभ्यासाची पद्धत जी होती ती पूर्ण तार्किक होती. तर्कशुद्ध विवेचन हा त्यांचा विशेष होता. म्हणजे माझ्यावर त्या दृष्टीने विचार करायला गेलो तर त्यांचा प्रभाव सगळ्यात जास्त. आणि त्यामुळे मला त्यांनी म्हणजे लहानपणी मी पुस्तकं हाताळण्याचा शब्द वापरला तेवढ्यासाठीच की जेव्हा अक्षरही समजत नव्हतं तेव्हा सुद्धा त्यांनी मला पुस्तकं आणून दिली होती. आणि ती पुस्तकं फाडण्यापलीकडे मी काहीच केलं नसेल. किंवा घरात वर्तमानपत्र येणं, ते वाचणं, हे सगळे संस्कार हे पहिल्यापासून झाले. आणि त्यातून वडिलांच्या सगळ्या एकंदर त्याचा परिणाम सुद्धा माझ्यावरती बऱ्यापैकी झाला. आणि नंतर जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा मी कधी वाचनाला अमुकच एक वाचायचं असं नाही ठेवलं. जे हाताला येईल आणि वाचायला सुरुवात केली मग ते पुस्तक आवडत पूर्ण करायचं. अगदी खूपच अशी पुस्तकं निघाली की जी मी पूर्ण करू शकलो नाही, की जी म्हणजे नाहीच आपल्याला झेपणार नाही, बाजूला ठेवायला लागली. अशी नाठळ पुस्तकं थोडी होती. तर बाकीची जी हाताला आली ती वाचली. आणि मग त्यातून कधी कधी काही विषय आवडायला लागले. म्हणजे आता जसं एक दुसरं महायुद्ध हा मला खूप आवडणारा विषय. म्हणजे माझ्या स्वतःच्या संग्रहामध्ये दुसऱ्या महायुद्धावर जवळजवळ 100-125च्या आसपास पुस्तक फक्त दुसऱ्या महायुद्ध या विषयावर. दुसऱ्या महायुद्धाने संबंधित.
कधी काही त्याच्यावर लिहिन असतं माझ्या मनात होतं, पण नंतर ते काही राहिलं. शक्य झालं नाही. तसं मग राम जन्मभूमीचं सगळं आंदोलन जेव्हा सुरू झालं आणि राम जन्मभूमीच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीने सामील व्हायचा निर्णय करण्यापूर्वीपासून जे कार्यकर्ते त्या आंदोलनात सहभागी होते त्यातला मी आहे. हो हो हो. आमचा निर्णय 89 साली झाला. आंदोलन सुरू झालं साधारण 86 मध्ये आणि मी 86 पासून त्या आंदोलनाशी जोडलेलं. तुमचं एक राम जन्मभूमी नावाचं आहे. पुस्तकही छोटं आहे, ते आता पुस्तक आहे. आउट ऑफ प्रिंट झालेलं आहे ते. आउट ऑफ प्रिंट आणि ते आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. अच्छा, आता आउट ऑफ कंटेक्स्ट झालं ते. हा, कारण त्यावेळेला मी करताना ते केलं होतं आमच्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या अच्छा, उपयोगासाठी. त्यामुळे उद्देश तो होता की तो त्यांच्यापर्यंत. आणि त्यात काही फार विचारपूर्वक मांडणी केली होती किंवा अभ्यासपूर्ण मांडणी केली होती, सगळे मुद्दे तपासून घेतले, ते असं काही झालं नव्हतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलायला लागणारे जे मुद्दे आहेत अच्छा, ते द्यायचे, तेवढेच अशा हेतूने केलं होतं. त्यामुळे त्या पुस्तकाला एक नावावर एक पुस्तक एवढं म्हणणं या पलीकडे काही त्याला महत्व देत नाही. पण त्यानिमित्ताने जे वाचन करत, दुसरं मला एक सवय लागली होती कात्रणं जमा करण्याची. अच्छा, हा, रोजची वाचलेली वर्तमानपत्र. आणि नंतर जसं मी भाजपचं प्रसारमाध्यमांचं काम बघायला लागलो 82 सालापासून, तेव्हापासून तर मी साधारणपणे रोज कमीत कमी 14 ते 30 वर्तमानपत्र दैनिक चालत असे, वाचत असं म्हणण्यात संदर्भासाठी आणि गरजही असणार तुम्हाला. आणि मग ती चालताना त्याच्यातलं जे महत्वाचं वाटेल, एखादी बातमी, एखादा लेख, एखादा फोटो, त्याची कात्रण, कारण त्यावेळेला बाकी सोय काही नव्हती, नाही, काहीच नव्हतं, स्कॅनिंग फिनिंग हे काहीच नव्हतं. तर त्यावेळेला कात्रणं काढून ठेवायची अशी एक सवय होती. आणि मार्गी प्रबोधिनीचं काम सुरू केल्यानंतर आम्ही तिथे एक संदर्भ केंद्र सुरू केलं. त्या संदर्भ केंद्रामध्ये कात्रणांचा संग्रह हा खूप प्रचंड होता. म्हणजे कदाचित भारतात एवढा मोठा संग्रह कमी संस्थांकडे असेल. अच्छा, तेवढा तिथे एवढा होता. संग्रह तिथे होता. तर त्याच्यातून मग ते राम जन्मभूमीच्या विषयामधलं माझ्याकडे संदर्भ जमावत गेले. मग त्यातले जे संदर्भ मला काही महत्वाचे वाटले, काही संदर्भांमुळे उत्सुकता जागी झाली, ते मी तपासून घ्यायला लागलो. मग त्याचा अधिक संशोधन, अभ्यास असं करत गेलो आणि ते मी अनेक वर्ष करत होतो. त्यावेळेला काही मी राम जन्मभूमीवरती लिहीन, पुस्तक वगैरे लिहीन असं काही मनात वाटलं नव्हतं. जेव्हा त्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा माझ्याकडे परममित्राचे माधव जोशी आणि अरुण करमरकर हे दोघे आले आणि त्यांनी म्हटलं की तू अयोध्येवर पुस्तक लिही. म्हटलं व काय, कसं लिहायचं, मी आराखडा काय, म्हणजे आराखडा तुझा तूच ठेव. तर तो फार विचार न करता मी त्यांना हो म्हटलं. पण नंतर काम करायला लागलो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की माझ्या आधी ज्यांनी लिहिलंय त्यातली आमची बाजू मांडणारी पुस्तकं एकतर खूप कमी होती आणि जी होती ती काय म्हणूयात त्याला, मांडणी आणि भाषा ह्या दोन्ही गोष्टींनी अपुरी होती म्हणा, फारशी उपयुक्त नव्हती, किंवा ती एका विशिष्ट आमच्या सहानुभूतीदार वर्गालाच चालतील अशी होती. पण जो सर्व आमच्या सहानुभूतीदार वर्गाच्या बाहेरचा खूप मोठा वाचक वर्ग आहे त्याला सुद्धा चालेल किंवा तो वाचेल आणि तो त्याच्यावर विचार करेल अशी पुस्तकं मराठीमध्ये तर मला आठवत नाही. म्हणजे कोणाचं होतं असं मला या विषयावर येणारच होतं आपण की अयोध्या हे पुस्तक माझ्या मते राम जन्मभूमीचा जो सगळा 500 वर्षांचा इतिहास आहे त्याच्यावर इतकं सर्वंकष एकमेव असावं बहुधा. तुम्ही हिंदीमध्ये केलेलं आहे त्याच्याही आवृत्त्या, पण ते इंग्रजीमध्ये सुद्धा खरं तर व्हायला हवं. इंग्रजीचे काम चालू तुमच्या कारण ते अतिशय आवश्यक आहे. कारण तुम्ही अथर्ववेदापासून शरयू नदीचे उल्लेख त्यात कसे आले, ऋग्वेदापासून तिथले उल्लेख कसे आलेत, इथपासून ते सगळं वर्णन आलं आणि ते प्रत्येक याचा संदर्भ दिलाय तुम्ही जे मांडलंय ते. आणि त्यात कुठेही एकांगी वाटत नाही. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं तसं की एका बाजूनी लिहिलेलं वाटत नाही. तो इतिहास जो आहे तो जसाच्या तसा समोर मांडला गेलाय. दूध का दूध, पाणी का पाणी, तसं आहे ते आहे. म्हणजे त्याला कोणी चॅलेंज केलं तरी सुद्धा त्याचे संदर्भ आहेत. आणि तुम्ही आता चॅलेंज केलं म्हणाला म्हणून त्यातला गंमत सांगतो. ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या 25 लेखक पत्रकारांची यादी काढली. सगळे माझे परिचित होते.
आजही आहेत त्यातले काही जण आज आहेत, काही जणांचे मृत्यू झाला. त्यांना सगळ्यांना ते पुस्तक पोस्टाने पाठवलं आणि त्यांना पत्र लिहिलं, या पुस्तकाबद्दल तुमचा अभिप्राय कळवा आणि जर याच्यावर काही चर्चा करायची असेल तर मी तयार आहे. एकाने उत्तर नाही पाठवलं. हा, म्हणजे नाहीच आहे, काही करायला काहीच नव्हतं. आणि चर्चाही त्याच्यातली केली नाही. कमाल मांडणी आहे. कितीतरी म्हणण्यापेक्षा जवळजवळ 90 ते 95% गोष्टी या माहितीच नाहीयेत आपल्याला. आणि आणि योगायोगाचा भाग दुसरा असा की हे सगळं मी केल्यानंतर मराठीमध्ये अयोध्या आणि राम जन्मभूमी या विषयावरती आमच्यावर टीका करणारे लेख येणं हे बंद झालं. हे जवळजवळ बंद झालं. हो, म्हणजे माझ्यामुळे झालं असं मी म्हणत नाही, नाही, पण पण त्याचं तो योगायोगाचा भाग आहे. योगायोग नसेल, कारण त्याच्यामध्ये संपूर्णपणेच दिलेलं. बरं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी काय म्हणल्यात त्या गोष्टी दिल्यात. म्हणजे अलाहाबाद हायकोर्टाने तर 150 पानं जवळजवळ ही डावी मंडळी हो. आणि टाइम्स ऑफ इंडिया सारखं म्हणजे वर्तमानपत्र. जबाबदार असलेलं समजलं गेलेलं टाइम्स ऑफ वर्तमानपत्र. इंडियाला जबाबदार शब्द वापरणं हे फार गैरलागू हा, म्हणजे नाहीच टाइम्स म्हणायला. ऑफ इंडियाच्या बेअप्रूव्ह आहे ती. हा, खरंच असं म्हणायला लागेल, कारण ती जी काही त्या कोर्टाने ताशेरे ओढलेत ते बघता एखाद्याला म्हणजे काय म्हणतात, तो वेगळा वाक्प्रचार आहे की मला नाही आबरू तर मी कशाला घाबरू, असं आहे की ते इतके वाईट आहेत की एखादा शर्मेनी मेला असता, इतके वाईट शब्द कोर्टाने वापरलेले त्याच्यावर, की किती रॉंग नॅरेटिव्ह, म्हणजे किती कमालीची केली गेली होती. खोटं. पूर्ण खोटं. आणि ते धडधडीतपणे ही निर्लज्जपणे डावी मंडळी तिथे कोर्टात सांगतात आम्हाला काही माहित नाही, आम्ही कधी गेलो नाही. आणि त्याच्या त्या सगळ्यातला मोठा दुर्दैवी विनोदाचा भाग असा आहे की हे जे स्वतःला इतिहासकार म्हणून हो. आहेत, अगदी रोमिला थापर पासून, त्यांना भारताच्या इतिहासाशी संबंधित, भारताच्या इतिहासाचा जर विचार करायचा असेल तर तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय, तर भारताच्या इतिहासाची साधनं ही सर्व भारतीय भाषा म्हणजे संस्कृत प्राकृत पासून, संस्कृत प्राकृत अर्धमागधी पाली महाराष्ट्री, त्याच्यानंतरच्या आलेल्या प्रादेशिक भाषा, याखेरीज भारताचा संबंध जगातल्या अनेक देशांशी 2000-2500-3000 वर्षांपासून आहे. त्या भागातून आलेल्या प्रवाशांनी, व्यापाऱ्यांनी लिहिलेली वर्णनं वगैरे वगैरे, ती जर विचारात घ्यायची झाली तर मग त्याच्यामध्ये चीनी आहे, जपानी आहे, तुमचं लॅटिन अमेरिका, लॅटिन आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, अरेबिक भाषा आहेत. या सगळ्या भाषांमध्ये भारताच्या इतिहासाशी संबंधित साधन आहेत. निदान यातल्या 2-3 भाषा तरी यायला पाहिजेत. सगळ्या येणं खूप अवघड आहे, मला ते मान्य आहे. पण भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायला निघालेल्या माणसाला संस्कृत येत नाही, हिंदी येत नाही, कोणतीही भारतीय भाषा येत नाही, आणि तो भारताचा इतिहास सांगणार. आणि वर्तमानपत्रातली कात्रणं संदर्भ म्हणून देतात. हो. आणि यांना इंग्रजी खेरीज कुठलीही भाषा येत नाही. त्यांना हिंदी येत नाही, त्यांना हिंदी वाचता येत नाही, संस्कृत तर उच्चारता येत नाही, ते सोडून द्या. मग तुम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला म्हणजे काय केलं? माझ्यासारखा इतिहासाचा अभ्यास असल्याचा दावा न करणाऱ्या माणसाला सुद्धा मला 5 भाषा वापरता येतात आणि मी त्या वापरू शकतो. तुम्ही सांगा ना तुम्हाला किती येतात? तुम्ही महान इतिहास संशोधक म्हणता ना स्वतःला, एमिनंट हिस्टोरियन्स. यांचं एमिनंट हिस्टोरियन्सचं इंग्रजी शब्दच्या पलीकडे कसलंही ज्ञान त्यांना नाही. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा विशिष्ट वर्गाने लिहिलेली काही ठराविक पुस्तकं, एवढंच, या पलीकडे नाही. या पलीकडे काही नाही. म्हणजे यांनी कुणी सर विल्यम जोन्स वाचलेलं नाही, हो, यांनी कुणी विल ड्युरांट वाचलेलं नाही. खरंय. आणि तरी हे अधिकारवाणीने बोलतात. आणि यांनी कोणीही चिरोल सुद्धा वाचलेलं नाही. हो, म्हणजे समजा सर विल्यम जोन्स आणि विल ड्युरांट हे भारताचे पक्षपाती होते असं म्हणू, ठीक आहे. चिरोल, हो ना, तुम्हाला चिरोलही माहित नाही, तुम्हाला मॅक्स मुलर माहित नाही, तुम्हाला कनिंगहॅम माहित नाही. कुठेही उल्लेख नाहीत त्यांचे, त्यांच्या लेखनात कुठेही संदर्भ नाहीत. मग तुम्ही कसले इतिहासकार? पण हा प्रश्न कोणी विचारत नाही. मला वाटतं हा प्रश्न विचारणारा मीच पहिला असेल. हो सर, नक्कीच. आणि या पुस्तकाचं दुसरं फलित असं की आता अभ्यास करणाऱ्या लोकांना एक उभारी आली की हा असा अभ्यास करून समोर मांडला तर नाहक बडबड करणारे गप्पा बसतात. किंवा आता लोकांना समजतं की हाय, कारण तुम्ही मुसलमान लेखकांनी दिलेली राम मंदिराबद्दलची
त्या पुस्तकाबद्दलची एक म्हणजे पुस्तकावरून जाणवतं असं की राम मंदिर किंवा राम जन्मभूमीची शोकांतिका काय की सगळ्यांना मान्य होतं की ती जन्मभूमी आहे. इंग्रजांना होतं, मुसलमानांना होतं, लेखकांना होतं, बाहेरून आलेल्या सर्वांना होतं. नेहरूंपासून व्ही पी सिंग पर्यंत सगळ्यांना होतं. त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला नेहरू आणि गोविंद वल्लभ पंतांचा पत्रव्यवहार तर फार म्हणजे स्फोटक आहे तो, वाचावा मंडळींनी तो की. आणि तुम्ही त्याचे उल्लेख दिलेत त्या पुस्तकामध्ये की कुठे वाचा नेहरू आणि गोविंद वल्लभ पंत यांचा त्या घटनेबद्दल, ते जेव्हा रामलल्ला प्रगट झालेत त्याबद्दलच्या नंतरचा पत्रव्यवहार वाचा, जरा आपली मतं म्हणजे कदाचित सुधारतील असं म्हणेन मी, बदलतील असं नाही म्हणत. पण ह्या इतक्या गोष्टी त्यात आल्या म्हणजे सर, म्हणजे एक गोष्ट चांगली झाली की तो राजकीय हा भाग बाजूला ठेवू, पण पॉलिटिकल विल नसती तर हे मंदिर आता सुद्धा झालं नसतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊन सुद्धा झालं नसतं. राजकीय इच्छाशक्ती हे एका बाजूला, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जनतेची इच्छाशक्ती, जनतेची इच्छाशक्ती, ती जर जनतेची इच्छाशक्ती नसती तर राजकीय इच्छाशक्ती जन्माला आली नसती. हो बरोबर. आपल्याकडे लोकशाही आहे कारण जनतेच्या इच्छाशक्तीवरच राजकीय नेतृत्व तयार होतं. त्यामुळे जनतेच्या इच्छाशक्ती आणि राम जन्मभूमीच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य ते आहे की राम जन्मभूमीचं आंदोलन 500 वर्ष, हो 500 वर्ष जनतेने जिवंत ठेवलं. हो. आणि याच एका आशेवर म्हणजे तिथे गेल्यावर मंदिरात असं जाणवतं की किती लोकांनी प्राण दिलेत की कधीतरी मंदिर होईल. आणि सुदैवाने आमच्यासारख्या पिढीला काहीही न करताच ते मंदिर बांधलेलं बघायला मिळतंय. ही फक्त याच्यात एक शब्दप्रयोग आपण सगळ्यांनी सुधारून वापरला पाहिजे की कधीतरी मंदिराचा जीर्णोद्धार होईल. हो, जीर्णोद्धार होईल, कारण तो जीर्णोद्धार आहे काय, मंदिर असल्याचे पुरावे, ही गोष्ट बरोबर आहे, मंदिर होतच तिथे. जर भारतातल्या 4 प्रमुख देवस्थानांचा विचार केला, अयोध्या, मथुरा, सोमनाथ आणि काशी विश्वनाथ, तर त्यातलं फक्त अयोध्येचं राम जन्मभूमीचं मंदिर हे असं आहे हो ते गेली 550 वर्ष आहे त्याच जागेवर आहे आणि कधीही तिथे नमाज पडला गेला नाही, कधी तिथली पूजा थांबली नाही, पूजा थांबली नाही तिथे आपली, कधी एक दिवसही थांबला नाही. आणि हे मी म्हणत नाही, हो नाही, पुस्तकामध्ये उल्लेख सगळे मुसलमान इतिहासकार म्हणतात. हो, मुसलमान इतिहासकार म्हणतात की ह्या जागेवर कधी नमाज पडला गेला नाही आणि इथली पूजा अर्चा कधी बंद झाली. आणि हे युरोपियन्स लिहितात. अगदी अगदी. आणि म्हणून हे पुस्तक वाचावं की त्यात बारीक सारीक बारका, ते जे हे तेव्हाचे म्हणजे ब्रिटिश काळामधली घटना ही, तेव्हाचे जे न्यायाधीश होते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला माहिती आहे इथे राम जन्मभूमी ही आहे म्हणून, पण 250 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वी झालेली चूक आता काही आम्ही दुरुस्त करू शकत नाही. म्हणजे ही किती दुर्दैवी घटना होत्या या की खोडसाळपणाच होता काय नव्हतं. पण त्याचबरोबर असेही अधिकारी आले की त्यांनी तिथे परवानगी दिली नाही नमाज पडायला म्हणा. म्हणजे आपल्या नवाबांच्या राजकीय कारकिर्दीमधल्या काही घटना आहेत की त्याच्यामध्ये इंग्रज अधिकारी असे पण आहेत की त्यांनी हा जो इतर मंडळींचा खोडसाळपणा होता तो चालू दिला नाही. मला यातली एक गंमत सांगतो की याचा अभ्यास आपल्याकडे झाला नाही, आजही करत नाही कोणी, आणि आता करण्याची माझी क्षमता राहिली नाही. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासामध्ये एक मुद्दा असा होता की हिंदुआयझेशन ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. अच्छा, इथपर्यंत त्यांच्यावर आलं होतं की हे की ईस्ट इंडिया कंपनी मधला भारतात वावरणारा एक खूप मोठा इंग्रज वर्ग हा हिंदू होत चाललाय की काय, अशी एक चर्चा इंग्लंडमध्ये सुरू झाली. त्यांच्या पार्लमेंटमध्ये याच्यावर चर्चा झाली. आणि मग असे जे अधिकारी होते जे हिंदू जनतेशी अधिक चांगलं वागणारे, त्यांच्याबरोबर राहणारे वगैरे वगैरे, त्या अधिकाऱ्यांना वेचून वेचून बाहेर काढलं गेलं. अच्छा, म्हणजे आता तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करता, तुम्ही कधीतरी तपासा. हो, दंतकथांवरचं काम, हो, लोककथांवरचं काम, जाती जमातींवरचं काम, ही सगळी कामं तुम्हाला साधारणपणे 1925-30 पर्यंत सापडतात. हो, त्याच्यानंतर तुम्हाला काही सापडणार, एकदम अकस्मात थांबलेलं दिसतं सगळं थांबलं. कुठलाही इंग्रज अधिकाऱ्याने भारताच्या कुठल्याही विषयावरती अभ्यास केला आहे, भारताच्या स्थानिक विषयांवर, भारताची संस्कृतीशी संबंधित विषयांवर अभ्यास केलाय, असं तुम्हाला 1930-25 नंतर फारसं सापडणार. तुमचं त्याच विषयावरचं एक पुस्तक आहे मागोवा दंतकथांचा, तर ते पण सुंदर. त्याच्यात असंच आहे म्हणजे आपल्याकडे कोकणातल्या ह्याच्यावरती पण मोठा जो लिहिलेला आहे कोकणचा इतिहास किंवा हे पण इंग्रजी लेखकच आहे तो लिहिणारा. मागोवा दंतकथांचा या पुस्तकाबद्दल थोडं सांगा. ते पुस्तक खरं म्हणजे जो सध्याच्या सगळ्याच्यामध्ये अल्टरनेट हिस्ट्री म्हणतात, अल्टरनेट हिस्ट्री, हा, त्या मार्गातला तो विषय आहे. आणि थोडं त्याच्यात सरमिसळ केले मी आपल्याकडच्या पुराण कथांची,
की अल्टरनेट हिस्ट्री जगामध्ये जी चर्चा चालते त्यात भारतातल्या पुराण कथा कोणी फार विचारात घेत नाही. पण एक अगदी मूलभूत कथा जर आपण घेतली, प्रलयाची कथा, तर जगाच्या सगळ्या संस्कृतींमध्ये प्रलयाची कथा सगळ्या संस्कृती आणि तशीच येते ती, आणि ती जवळपास तशीच येते. तपशिलात काही फरक नाही. आता जगातल्या म्हणजे ठार आफ्रिकेपासून, चीन पासून, जपान पासून, भारतापासून, युरोप पर्यंत, बरं त्यावेळेला काही दळणवळणाची साधनं नव्हती, काहीच काही नाही, एकमेकांशी संपर्कही नव्हता, माहिती नव्हतं जग आपल्या ठराविक याच्या बाहेर काही असेल असं. तरी ही कथा जगभरात कशी पसरली म्हणा किंवा कशी निर्माण झाली. बरं, इतिहासाचा अभ्यास करणारे कुणी हा मुद्दा अभ्यास करताना मला दिसलेला नाही. ही कथा कशी जन्माला आली ती प्रेशर साईड केली जाते, भाकड कथा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण स्वतःला खूप महान समजणाऱ्या इतिहासकारांनी जी इतिहासाची चौकट ठरवली त्याच्या बाहेरच येते. हो, त्या चौकटीत ते बसत कुठेच नाही. बसत तसा दुसरा एक प्रश्न आहे की विमानांच्या कल्पना, विमानांची काल्पनिक वर्णन ही जगातल्या सगळ्या पुराण कथांमध्ये, फक्त भारतातच पुष्प विमान अशातला नाही. चीनच्या एका सम्राटाने इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात लाकडी विमान वापरलं असं वर्णन आहे. आणि जसं मेघदूत आपल्याकडचं आहे की जे अवकाश मार्गाने गेले वर्णन करत, जवळजवळ त्याच पठडीतलं चीन मधलं एक काव्य हे इसवी सनाच्या 5व्या शतकातलं आहे. तर साधारण म्हणजे तो नक्की झाला नाही, पण मेघदूताचा काळ साधारण त्याच्या जवळ समजला जातो, म्हणजे अंदाज आहे हा सगळा. आपण काळ ठेवू बाजूला आणि मेघदूत आणि ते पॅरलल आहे की नाही हा विषय बाजूला ठेवू. पण ह्या संकल्पना, ह्या कल्पना जगात म्हणजे अरेबिक मध्ये, अरबी कथांमध्ये उडता गालिचा आहेच ना. हो, आहे ना. उडता घोडा आहे, उडता गालिचा आहे. तो सिंदबाद विमानातून गेल्यासारखाच गेलेला आहे. युरोप मधल्या सगळ्या दंतकथांमध्ये, म्हणजे माझ्या पुस्तकातच मी येशू ख्रिस्ताचं एक म्युरल दिलंय. त्याच्यात येशूच्या जन्माच्या वेळेला आकाशातून अवकाशयानं उडाली असं वर्णन आहे. आणि त्याचं ते चित्र म्हणजे त्यावेळेचं पेंटिंग आहे, ते पेंटिंग आहे जवळजवळ 600 वर्ष. तर जगभरामध्ये प्रलय असू दे, विमान कथा असू देत, ह्या एकमेकांशी इतक्या मिळत्या जुळत्या कशा आहेत, कशामुळे आहेत, त्याचं कारण कधी शोधू की नाही आपण, त्याचा अभ्यास करू की नाही. किमान आपल्या ह्याला तरी नावं ठेवणार नाही, किमान ते तरी करू नये किमान. आणि ठीक आहे, आम्हाला शिकवताना सांगितलं होतं की दंतकथा या अशा टाकाऊ नाही आहेत, म्हणजे त्यात एक थ्रेड असतो, त्या फुलवलेल्या असतात, त्यात थ्रेड असतो काहीतरी इतिहास. हल्ली तुम्हाला जर आठवत असेल, लक्षात असेल, तर अलीकडच्या गेल्या 12-15 वर्षात ओरल हिस्ट्री हा शब्द आलाय. ओरल हिस्ट्री, हो. ओरल हिस्ट्री म्हणजे काय? होच, दंतकथाच. हो. दंतकथेचं इंग्रजी भाषांतर करा ना. त्याला लगेच मग ते एक ग्लॅमर आल्यासारखं होतं की त्या शब्दाला लगेच, म्हणजे आम्ही म्हणतो लोककथा, दंतकथा, ओरल हिस्ट्री म्हणलं की काहीतरी स्टेटस भारदस्तपणा आल्यासारखा होता तो. तर मग ह्या ज्या सगळ्या पुराण कथा, दंतकथा आहेत, आणि मी आपल्या संस्कृतपुरतं नाही म्हणत, मी जगभरातला म्हणतो. हो, मानव वंशाचा अभ्यास करताना तुम्हाला या कथा, त्यातल्या कल्पना, संकल्पना, वर्णन ही कुठेतरी संदर्भासाठी घेता येतात ना. हो, आणि का घ्यायची नाहीत? नक्कीच, ही ओरल हिस्ट्रीच आहे. ओरल हिस्ट्रीच आहे. त्या ह्याच्यातून मी ते लेखन केलं होतं. ते खूपच वेगळं आणि छान पुस्तक झालं. आणि तुम्ही मगाशी म्हणलातच की इतिहास आणि दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण तुम्हाला, त्याच्यातून याच्याबद्दल बोलायचं ते पण अप्रतिम पुस्तक म्हणजे 14 गॅरिबाल्डी स्ट्रीट. ते तर कमालीचं पुस्तक आहे. म्हणजे तो विषय सुद्धा पुन्हा कुठे मराठीमध्ये, इतर भाषांमधलं मला माहित नाही, पण मराठीमध्ये तरी कोणी आणलेलं, भारतीय भाषांमध्ये इतर नाहीये. ऐकमन बद्दलचं नाव ऐकलेलं असतं फक्त, पण त्याचं जे तुम्ही म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये की एखाद्या रहस्यपटाला लाजवेल अशी सत्य घटना घडलेली आहे ती, की तर ते कमालीचं आहे. म्हणजे तर त्याच्याबद्दल सांगाल जरा. सगळा विषयच अतिशय ताकदीचा आहे. आणि इस्रायल आणि मोसाद, विशेषतः मोसाद बद्दल तर अलीकडच्या काळामध्ये खूपच चर्चा असते. खूप त्यांच्या वेगवेगळ्या घटना लोकांना आता माहिती व्हायला लागल्यात वगैरे.
पण ते पुस्तक आहे ते 1972 मधलं आहे मूळ पुस्तक. हम्म. नाही, हॅरेलने लिहिलं ते त्याच्या आधी लिहिलंय. 1960 मधलं ऑपरेशन आहे. महायुद्ध संपलं 1945ला. महायुद्ध संपता संपता ऐकमन हा जर्मनीतून पळून गेला. त्याने ती दोस्त राष्ट्रांच्या कैदेत न सापडता तो सटकला आणि जवळजवळ 15 वर्ष तो दडी मारून बसलेला होता, भूमिगत होता. मोसाद त्याला शोधायचा प्रयत्न करत होती. मोसादच्या स्थापनेपासून जे मोसादच्या कार्यक्रम पत्रिकेचे विषय होते त्यातला ऐकमनला पकडणं आणि डॉक्टर मेंगेलेला पकडणं हे त्यांचे दोन खूप महत्वाचे हेतू होते. त्यामुळे ते सतत पाठलागावर होते. शेवटी त्यांना जेव्हा त्यांची पक्की माहिती मिळाली, दोघांची माहिती पक्की मिळाली, त्याला त्यांनी ते ऑपरेशन हातात घेतलं. आणि हे सगळं करणारा इसर हॅरेल जो होता ते सुद्धा इस्रायलच्याच नाही जगाच्या इतिहासातला एक खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. तो मोसादचा संस्थापक आहे. अच्छा, संस्थापक आहे. मोसादची उभारणी त्याने केली. इस्रायल निर्माण झाल्यानंतर इस्रायलच्या ज्या गुप्तचर यंत्रणा होत्या 4 गुप्तचर यंत्रणा त्यांच्याकडे वेगवेगळ्या होत्या. त्यातल्या एकीचा तो प्रमुख होता. पण गोल्डा मायर ह्याच्या इस्रायलच्या पहिल्या पंतप्रधान त्यांचा हॅरेलवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा 4 यंत्रणांचा समन्वय करण्याची जबाबदारी एक वेगळं पद निर्माण करून हॅरेलला दिली आणि मग त्यातून मोसादची निर्मिती झाली. त्यामुळे तो मोसादचा संस्थापक आहे आणि मोसादची उभारणी त्यांनी केली आणि मोसादच्या माध्यमातून वेगवेगळ्या कारवाया त्यांनी केल्या. त्यातली ही एक अफलातून कारवाई आहे की ज्या अर्जेंटिनाने इस्रायलला मान्यता शेवटी दिली. अर्जेंटिनाला इस्रायलचं अस्तित्वच मान्य नव्हतं. ते पूर्णपणे नाझीवादी होते आणि इस्रायल पासून अर्जेंटिनाचं अंतर हे 9000 विमान मार्गाचे मैल होते. 9000 मैल. 9000 मैल. अच्छा, म्हणजे साधारणपणे 15,000-16,000 किलोमीटर झालं साधारण. आणि ते विमान मार्गाने, जमिनीने, म्हणजे ते आणखीनच आहे. शत्रू म्हणजे काय म्हणायचं त्याला, अनुकूल नसलेलं राष्ट्र, शत्रू राष्ट्र अगदी नाही म्हणता येणार, अनुकूल नसलेलं मित्र राष्ट्र पण नाही, ते कुठल्याही अर्थाने सहानुभूती नसलेलं राष्ट्र. तिथली भाषा येत नाही, तिथे जूनची लोकसंख्या नाही म्हणण्यासाठी, म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाठबळ नाही तिथे. आज ज्याला आपण काय म्हणू त्याला सपोर्ट सिस्टीम काही नाही, तसलं काही नाही. अशा ठिकाणी उठून एक 10 जणांनी जायचं, एका माणसाला हुडकून काढायचं आणि कोणालाही पत्ता लागू न देता त्याला 9000 मैलावर घेऊन जायचं. ही सहज म्हणजे अतर्क्य वाटतंय. आणि मंडळी, हे माधवरावांनी केलेलं भाषांतर मराठीतलं 14 गॅरिबाल्डी स्ट्रीट हे पुस्तक इतकं रोमांचक आहे की खरोखरच काही पुस्तकं अशी असतात की जी वाचायला लागली की ठेवत नाही, कारण आपण ठेवायला गेलो मध्ये की वाटतं आपली लिंक जाईल, त्यामुळे पूर्णपणे वाचलं जातं आणि अक्षरशः रोमांचक किंवा थरारक हा जो प्रकार आहे तो त्या पुस्तकामधनं. ते आता नुसतं भाषांतर नाही, कारण मी त्याच्यासाठी मूळ हॅरेलचं पुस्तक तर वापरलंच आहे, त्याचा उल्लेखही मी केलाय. पण शिवाय माझ्या स्वभावाप्रमाणे परत त्याच्याशी त्यातले अनेक संदर्भ शोधून म्हणालात त्याच्या पुढच्या आवृत्तीत तर तुम्हाला काही काही धक्कादायक संदर्भ त्यातले मिळाले किंवा काही गोष्टी सापडल्या. म्हणजे मूळ हॅरेलच्या मूळ पुस्तकामध्ये ऐकमन 15 वर्ष कुठे होता हे काहीच नाहीये. पण शेवटी त्या पुस्तकामध्ये ऐकमनने 15 वर्ष दडी मारली म्हणजे काय केलं हे सुद्धा वाचकाला समजणं गरजेचं, तेवढंच महत्वाचं. कारण भारतीय माणसाला ऐकमनच माहित नाही. हो ना, त्याला दुसरं महायुद्ध सुद्धा आता माहित नाही. एक हिटलर ते सुद्धा आता ऐकून, म्हणजे आताच्या पिढीला तर फक्त ऐकून माहिती असतो. त्यामुळे तो विचार करून मी ऐकमनचं सगळं चरित्र जे आहे ते थोड्या प्रमाणात हुडकून काढलं. अगदी खूप खोलात गेलो असं नाही, पण जेवढं किमान असायला पाहिजे तेवढं हुडकून काढलं. आणि त्यात त्याला 15 वर्ष दडी मारण्यासाठी मदत कोणी केली तर व्हॅटिकन सिटीने केली. व्हॅटिकन सिटी म्हणजे त्यांची लुडबुड पूर्णपणे होती या सगळ्या ह्याच्या पहिल्यापासून. ऐकमन जो जर्मनीतून पळाला तो व्हॅटिकन सिटीच्या पासपोर्टवर पळाला. अच्छा. आणि मी माझ्या पुस्तकात व्हॅटिकन सिटीचा पासपोर्टचा फोटो सुद्धा टाकला. तुमच्या पद्धतीने तुम्ही तसं करणार होता.
कोणी म्हणूच शकणार नाही त्याच्यावर की हे असं कुठून शोधून काढलं तुम्ही. त्यामुळे व्हॅटिकन सिटीचा फक्त आयुष्यमानशी संबंध होता असं नाही. त्याने अनेक ठिकाणी अशी उपद्रव केलेले आहेत. हजारो नाझीवादींना व्हॅटिकनने आश्रय दिला, बाहेर काढलं आपल्या पासपोर्टवरती. हो, नुसतं पासपोर्टवर बाहेर काढलं नाही, त्यांना आर्थिक मदतही केली, ऐकमनलाही त्यांनी मदत केली, पैसा पुरवलाय. त्यामुळे या नाझीवादी मंडळींचा व्हॅटिकन सिटीशी असलेला संबंध हा सुद्धा खरा एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे की ज्याची चर्चा जागतिक इतिहासात कुठेही होत नाही, कोणी करत नाही, कुठेच होत नाही. पण रेड क्रॉस सोसायटी आणि व्हॅटिकन सिटी ही दोन्ही मंडळी असे उपद्व्याप करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा अजेंडाच मुळात तो होता. बुरखा फक्त हा घ्यायचा, नंतर पुढचा. पुस्तकांची चर्चा चालूच आहे सर. एक वेगळा विषय किंवा कारण तुमच्या कारकिर्दीशीच संबंधित आहे आणि जो तितका समोर आलेला नाहीये. म्हणजे माधवराव भांडारी म्हटल्यानंतर प्रवक्ते. एक मिनिट फक्त माधवराव भंडारी म्हणलं तर मला कोणी ओळखत नाही. मी सांगतोय ना की प्रवक्ते म्हणून फक्त येतो. तुम्ही माधव भंडारी म्हणलं तर लोक ओळखतील. अच्छा. माधव भांडारी म्हटल्यानंतर एक पक्ष प्रवक्ते, एक मुद्देसूद सडेतोड युक्तिवाद करणारे असे येतात. पण सिंचन आणि पुनर्वसन हे दोन अतिशय जिव्हाळ्याचे आणि महत्वाचे विषय जे तुम्ही हाताळलेत आणि काही प्रकल्प तडीला लावलेत. आणि जेव्हा तुमचा 70वा वाढदिवस साजरा झाला त्या दिवशी त्या गावातली मंडळी आली होती की ते काही माहीत नव्हतं आणि त्यांनी जे तुमच्याबद्दल बोलले ते की अगदी हा आमचा विठ्ठल आहे, आम्हाला जी ओळख दिली, अन्यथा त्यांची सरकार दरबारी काहीही ओळख नव्हती. तर तो सगळा प्रसंग आम्ही तिराईत म्हणून बघत होतो आणि ते सगळं अचंबित करणार होतं की हे काय आहे नक्की. तर त्याच्याबद्दल तुमच्याचकडनं ऐकायला हवंय की हा विषय मुळात म्हणजे सिंचनाचा घ्यावा हा कधीपासून आला डोक्यात, कुठल्या प्रसंगामुळे आला का कोणी सांगितलं होतं म्हणून आला का, आणि त्यात हे काय होतं प्रकरण की कुठेही सरकार दरबारी नसलेलं गाव तुम्ही त्या नकाशावर आणलं असं त्या लोकांनी सांगितलंय. हा जरा सांगा ना आम्हाला विस्तृत. नाही, सिंचन असा विषयापेक्षा सुद्धा माझा जो जिव्हाळ्याचा अभ्यासाचा काम करण्याचा विषय आहे तो जलव्यवस्थापन आहे. मी सिंचनात फार नाही काही लक्ष दिलेलं नाही. आणि हा विषय सुरू का झाला तर मी जसं कोकणात काम करायला लागलो, मी भाजपचा पूर्ण काम करायला लागल्यानंतर माझ्यासाठी कोकण विभाग संघटन मंत्री म्हणून जबाबदारी होती. ठाण्यापासून सावंतवाडीपर्यंत 720 किलोमीटर लांबीची कोकणपट्टी ही माझ्याकडे होती. तर तिथे प्रवास करत असताना पहिल्या 1-1.5 वर्षातच माझ्या लक्षात आलं की सगळ्या कोकणपट्टीचा सगळ्यात महत्वाचा विषय जर काय असेल तर पाणी. आणि कोकणची पाणी टंचाई हा असा एक विलक्षण विषय आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस आमच्याकडे पडतो. हो. म्हणजे महाराष्ट्रात जर 100% पाऊस पडत असेल तर त्यातला 45-48% पाऊस एकट्या कोकणपट्टीत पडतो. आणि आता ते भिरा गाव आहे तिथे तर कधी कधी भारतातला सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तिथे भिऱ्याला. आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये 52% पडतो, एवढा पडतो. पण एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा साधारणपणे फेब्रुवारी ते जून या काळामध्ये आमच्याकडे पाणी टंचाई असायची. 4 महिने तर कुठेच गेले नाही. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने जवळ 5 महिने. आणि ज्या वेळेला मी कामाला सुरुवात केली त्यावेळेला तर आमच्याकडची पाणी टंचाई खूप तीव्र होती. म्हणजे अक्षरशः अनेक ठिकाणी अनेक लोक त्या मे महिन्यामध्ये बाहेरगावी निघून गाव सोडूनच जायचं की नाही आपण इथे राहण्यापेक्षा कुठेतरी जाऊ, मुंबईला जाऊ. तर त्यातून तो विषय सुरू झाला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हा मुद्दा जो जोडला तो पाण्याच्या व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. की एवढा पाऊस पडतो पण आपल्याकडे पाणी का नाही, तर आपल्याला त्याची व्यवस्थापन आपण सांभाळलेलं नाही. आणि मग माझ्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि ते रत्नागिरीलाही लागू आहे, रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये थोडं वेगळं आहे. पण आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्वी कच्चे बंधारे असायचे
आणि हे कच्चे बंधारे मी स्वतः शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या घराच्या आसपास जे घातले जायचे त्याच्यामध्ये बाकीच्यांबरोबर मी वावरलेलं सुद्धा आहे. म्हणजे कच्चे बंधारे ही काही काल्पनिक गोष्ट कथा नाही, कथा नाही. तर त्या कच्च्या बंधाऱ्यांचा उपयोग असा व्हायचा की त्या बंधाऱ्यांमध्ये जे पाणी अडवलं की आजूबाजूच्या विहिरींना पाणी राहायचं. हो, आणि ते पाणी साधारण पाऊस पडेपर्यंत पुरत असे. नंतरच्या मधल्या काळामध्ये पूर्वी हे कच्चे बंधारे गावकरी स्वतः घालायचे. त्याच्यासाठी काही ते सरकारी अनुदान अमकं तमकं काही नव्हतंच आणि कोणी मागायलाही जात नसे. मध्ये केव्हा तरी काँग्रेसच्या राजवटीमध्ये लोकांनी श्रमदान कसं घालायचं, आपण त्यांना अनुदान देऊ म्हणून ग्रामपंचायतीनं पैसे द्यायला सुरुवात केली. किती पैसे असायचे? एका बंधाऱ्याला 100 रुपये, 150 रुपये. म्हणजे माझ्या जिल्ह्यात एका बंधाऱ्याला सगळ्यात जास्त दिली गेलेली रक्कम एका वर्षात 350 रुपये होती. 350 रुपये एका बंधाऱ्याला असं द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, त्याची मजुरी तेवढीच होती. म्हणजे मी त्या रकमेबद्दल माझं काही फार म्हणणं नाही. पण ही सुरुवात केली, काही वर्ष दिले, नंतर बंद केलं. बरं, ते बंद करेपर्यंत लोकांना सवय लागली होती पैसे घेण्याची. ते बंद झाल्यावर कामही बंद. त्यामुळे ग्रामपंचायत पैसे देत नाही, ग्रामपंचायत अनुदान देत नाही, काम करायचं नाही, बंधारे होत नाहीत. त्यातून बंधारे बंद झाले. आणि बंधारे बंद झाल्याचा परिणाम जो झाला तो परिणाम पाणी टंचाईचा सुरू झाला. कारण त्यामुळे पाण्याची पातळी खाली घसरायला लागली. आणि आमच्याकडे पाण्याची पातळी खाली घसरण्याचा वेग हा वर्षाकाठी 3 मीटरचा होता. एवढा होता? भयंकर होता. आणि तो आमचा भूभाग त्याला कारणीभूत होता. आणि हे सगळं मला समजावून कोणी दिलं? आमच्याच जिल्हा परिषदांमध्ये काम करणाऱ्या काही छोट्या छोट्या पाणी खात्यातल्या इंजिनियर्सनी मला समजावून दिलं. त्याला मी जिल्हा परिषद वगैरे नव्हतो, माझा या लोकांशी संबंध येत असे. त्यांनी मला समजावून दाखवलं, त्यांनी मला जागा दाखवल्या. पण इथे बंधारा होता, त्यावेळेला आजूबाजूच्या 2 वाड्यांमधल्या विहिरी आटत नव्हती. तो बंधारा बंद झाला आणि आता या सगळ्या विहिरी आटल्या. काही पूर्णच बाद झाल्या, काही पावसाळी चालू राहिल्या. बोरवेलला पाणी कमी मिळायला लागलं. म्हणून मग त्याला आपण काय उपाय केला पाहिजे म्हटलं. मी त्यांना, जेव्हा मी जिल्हा परिषदेवर निवडून गेलो तेव्हा मी त्यांना विचारलं, हे बंधारे आपण परत करू शकतो का? आणि करू शकतो ना, त्याला काही करता येत नाही असं. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आयडेंटिफाय केलेल्या 3,500 पेक्षा जास्त साईट्स होते. अरे बापरे. हो. आता त्या बंधाऱ्याला जिल्हा परिषदेकडे पैसा नव्हता. म्हणून आम्ही आमच्या चळवळीतून सुरुवात केली की आपण श्रमदानाने घालू. मी त्यावेळेला भाजपचा जिल्हा अध्यक्ष सुद्धा होतो आणि जिल्हा परिषदेचा दोन्ही होता. म्हणून मी आमच्या पक्षाचा कार्यक्रम दिला की आपण श्रमदानातून अटल बंधारे घालू. आणि काय नाही, आपापल्या तालुक्यात जेवढे जमतील 10, 15, 20 घालायचे तेवढे सुरू करू, आपल्या ताकदीप्रमाणे करू. ते आम्ही सुरू केलं. पहिल्या वर्षी आमच्याकडे काही कोणी फार लक्ष दिलं, पण तरी आम्ही त्या वर्षी 100च्या आसपास बंधारे जिल्ह्यात घातले. आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना त्याच वर्षी लक्षात दिसायला लागला, पाणी साठायला लागला. आणि दुसऱ्या वर्षी आमची संख्या जवळजवळ 500च्या घरात. 5 पट वाढला. आणि आम्ही 500 बंधारे घालतो हे जेव्हा बाकीच्या पक्षांच्या लक्षात आलं, ती सगळीच चळवळ सुरू झाली. त्यावेळेला मग ते स्पर्धा सुरू झाली. चांगली झाली पण ती. त्यातून तिसऱ्या वर्षी 2,500 पेक्षा जास्त बंधारे घातले. ते 5-5 पटींनी वाढत गेलं दरवेळेला. वा. पण त्याचा परिणाम हा झाला की आम्हाला पहिल्यांदा, म्हणजे मी जिल्हा परिषदेवर निवडून गेलो त्या वर्षी आम्ही जवळजवळ 450 टँकर्स वापरले होते आणि 4 महिने वापरले होते. मी जेव्हा जिल्हा परिषदेतून बाजूला झालो, म्हणजे 5 वर्ष, त्या 5व्या वर्षी आम्हाला फक्त 32 टँकर्स लागले. हो. आणि तेही 2.5 महिने लागले. अगदी शेवट एप्रिल मे, अगदी शेवट लागले असेल. एवढा फायदा त्याचा झाला. आणि मग हे सगळं करत असतानाच कोकणामध्ये पाणी साठवण्याच्या काय काय पद्धती आहेत, त्याची परंपरा काय, असा सगळा एक भटकंतीचे सवय असल्यामुळे, आवड असल्यामुळे
ते बघत गेलो. मग त्यातून गाव तलाव लक्षात आले. गाव तलावांची सुद्धा एक यंत्रणा आहे, व्यवस्था आहे, ती लक्षात आली. आणि ते करत गेलो. त्यावेळेला जी काय थोडीफार सत्ता हातात होती त्या सत्तेचा वापर करून मी जिल्हा परिषदेच्याच माध्यमातून जिल्ह्यात 22 गाव तलाव पुनरुज्जीवित केले की जे आटून मैदान झालं होतं. पण ते जिवंत केल्यानंतर आत्ता सुद्धा त्याच्यामध्ये अमाप पाणी, म्हणजे काही तलाव तर अशा पद्धतीचे आहेत की ते पुनरुज्जीवन करण्याचं काम सुद्धा आम्हाला अर्धवट सोडून द्यावं लागलं. इतके हा, म्हणजे भर एप्रिल मे महिन्याच्या भर उन्हाळ्याच्या काळात जे पाणी खालून आलं, हो हो, त्यात आमचे JCP बुडता वाचले. बापरे. आणि परत आम्हाला तिथे काही करता आलं नाही. हो. आणि ते तलाव आजही भरलेले आहेत, 12 महिने भरून राहतात. त्यातून तो विषय सुरू झाला. ती गावाला ओळख करून दिली म्हणून ती जी मंडळी होती ते वेगळे विषय. ते पुनर्वसनाचं कसं आहे, पुनर्वसनाच्या क्षेत्रातले प्रकल्पग्रस्त जे आहेत ना, म्हणजे सिंचन प्रकल्पग्रस्त जे आहेत, आपल्याकडे पुनर्विस्थापित वेगवेगळ्या कारणाने होतात. MIDC साठी विस्थापन होतं, रस्त्यासाठी होतं, अनेक कारणाने होतं. पण त्यातलं जे सिंचन प्रकल्पांसाठी विस्थापन होतं ते सगळ्यात मोठं असतं. कारण एक मध्यम प्रतीचा प्रकल्प जरी हातात घेतला तरी त्याच्यामध्ये 15, 20, 30 गावं उठतात. हो. आणि मग त्यांचं पुनर्वसन होत नाही. महाराष्ट्रातल्या पुनर्वसनाची भीषण शोकांतिका आहे. परत तोच मुद्दा येतो परत की पत्रकारिता ज्यांच्या हातात होती त्यातल्या कुठल्याही बुद्धिजीवी वर्गाने, बुद्धिवादी वर्गाने, लोकांचा कैवार घेणाऱ्या वर्गाने, काय शोषित वंचितांचे प्रश्न मांडणाऱ्या वर्गाने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडलेले नाहीत. हो हो, शोधा तुम्ही. हो. म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला सिंचन प्रकल्प कोयना, तो खूप मोठा होता आणि अनेक कारणांनी तो अतिशय महत्वपूर्ण आहे, लक्षणीय आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. जगात त्याची वेगवेगळ्या कारणांनी नोंद घ्यावी लागते असा तो प्रकल्प आहे. ती त्याची चांगली बाजू खूप मोठी आहे, ती एका बाजूला आहे. पण काही बाजू जी आहे ती ही आहे की हा प्रकल्प 1950 साली सुरू झाला. आज आता 76 वर्ष झाली. अजूनही त्या प्रकल्पामध्ये 96 गावं उठवली. अजूनही पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही. 96 गावांची लोकसंख्या आपण त्यावेळेला अगदी काय नाही तरी 500, 600, 700 धरली. तरी 50-60 हजाराची लोकसंख्या 70-80 हजार झाली, तेवढी तरी झाली त्यावेळेची 1950. हो हो. आणि सगळ्यात वाईट काय होतं, त्यानं तिथून जे उचललं ना ते कुठेही नेऊन टाकलं. कोयना सातारा जिल्ह्यात, हो, तिथून त्यांना उचललं ठाणे जिल्ह्यामध्ये वाडा, पालघर त्या पट्ट्यात नेऊन टाकलं. काही जणांना उचललं रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल किंवा आपलं हे पाली, पेण, पाली, खोपोली त्या पट्ट्यात नेऊन टाकलं. त्यांचं त्या पर्यावरणाशी जे हे झालेलं असतं त्याच्याशी टोटल डिटॅच. काही जणांना रत्नागिरीत नेऊन टाकलं. काही म्हणजे थोडक्यात जिथे मोकळी जमीन होती तिथे नेऊन टाकलं. त्याच्याशी मोकळी जमीन वगैरे सरकारने त्यातलं काही बघितलेलं नाही. त्यांना तिथून उचलायचं आणि कुठेतरी नेऊन टाकायचं, फिनिश. बरं, हे असं करण्याची गरज नव्हती. त्यावेळेला सातारा जिल्हा रिकामा होता. अच्छा. सातारा जिल्ह्यात कितीतरी जागा मोकळी होती, आजही आहे. हो. त्यानं सगळ्यांना इतक्या लांब नेऊन टाकण्याची काय गरज होती? सातारा जिल्ह्यातच काही दुसऱ्या भागामध्ये सोयीच्या जागा बघून जर त्यांना वसवलं असतं तर काय बिघडलं असतं. पण या कोयना विस्थापितांची जी नोंद, प्राथमिक नोंद असते त्याला संकलन यादी म्हणतात. ती संकलन यादी सुद्धा नव्हती. ती संकलन यादी मी 2018 मध्ये करून घेतली. तुमच्याकडे तेव्हा ती विशेष जबाबदारी होती. दिलेली प्राधिकरणाचा मी उपाध्यक्ष होतो आणि मला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता. थोडेफार मला अधिकार होते. म्हणून मी 2018 तुम्ही मला आठवते डेक्कन कॉलेज मधून सुद्धा काही गोष्टी मिळवल्या होत्या त्यांच्याकडनं. काही इरावतीबाई कर्वे मला वाटतं त्यावेळेला त्या डेक्कन कॉलेजलाच होत्या आणि इरावतीबाईंनी कोयन्याचं सर्वेक्षण केलं होतं विस्थापितांचं. अच्छा. त्यांचा अहवाल आहे. तो अहवाल आजही माझ्याकडे आहे. पण त्या अहवालानंतर सुद्धा सरकारने काही केलेलं नाही. ही कोयनेची कथा आहे.
आणि महाराष्ट्रातला एकही सिंचन प्रकल्प असा नाही की व्यवस्थित विस्थापन म्हणजे त्यांचं व्यवस्थित हा शब्दच लागू नाही. अच्छा, व्यवस्थित हा शब्दच लागत नाही. हा, की त्यातल्या विस्थापितांचं पुनर्वसन एक 25% झालंय असं दाखवणार. अच्छा, 25% झालेला पण प्रकल्प नाही. नाही, एकही नाही. जे काही आहेत म्हणजे ज्यांचं आता पुनर्वसन पूर्ण झाल्याचं सरकार दाखवू शकेल ते सगळं मी 2014 नंतर करून घेतलेलं आहे आमचं सरकार आल्यावर. आणि त्याला म्हणजे मी करून घेतलंय म्हणण्याला अर्थ थोडा कमी आहे. त्याला मुख्य श्रेय जे आहे ते देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा, कारण चंद्रकांत दादा त्याला महसूल आणि पुनर्वसन मंत्री होते. त्या दोघांनी मी दिलेला प्रत्येक विषय पूर्ण केला. अच्छा, त्यांचं श्रेय. एका विशेष गावाबद्दल सांगा. त्याचं एक बोरीव म्हणून आहे. ते बोरीव गाव हे धोमकणहेर धरण आहे, हो, वाईजवळच, हो, तिथलं आहे. आणि ते असंच उठवलं आणि त्यांना नेऊन टाकलं ह्याच्याजवळ, आपल्या रहमतपूर जवळ. बरं ठीक आहे, पुनर्वसनाचा कायदा असा आहे की पुनर्वसनाची वस्ती ही नगरपालिकेच्या क्षेत्रात करता येत नाही. हा, कारण गावाला गाव द्यायचं. हा, म्हणून त्यांनी रहमतपूरच्या शेजारी त्यांना वसवलं. पण त्यांनी त्यातही काय केलं, त्यांना रहमतपूरमध्ये समाविष्ट केलं नाही, केलं हा, नगरपालिकेत समाविष्ट केलं. हा, अच्छा, तरी नगरपालिकेत समाविष्ट केलं. हा, आणि अंतर 3.5 किलोमीटर आहे मध्ये. हो, आणि रहमतपूर नगरपालिका म्हणजे काय महानगरपालिका नाही, कवर्ग नगरपालिका आहे. तिला 3.5 किलोमीटर वरची वस्ती जोडणं हा मुळात खोडसाळपणा होता. पण ते त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर हे गावकरी 37 वर्ष झगडत होते की आम्हाला आमचं गाव द्या. आणि ही महाराष्ट्रातली एकमेव प्रकरण होतं. बरं, नगरपालिकेतून वस्ती बाहेर काढून ग्रामपंचायत करता येत नाही. असा प्रवास उलटा नाही करता येत. गाव नगरपालिकेत घालता येत, बाहेर काढून गाव नाही. पण आम्ही ते जेव्हा माझ्याशी जोडले गेले कार्यकर्ते, त्या म्हणजे माझ्याशी जोडले गेले ते ज्यांचं विस्थापन झालं होतं त्यांची नातवंड होती. हो, बरोबर, अर्थात 37 वर्ष मध्ये गेले होते. ते माझ्याशी जोडले गेले. त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही हा विषय आमचा सोडवा, हा लढा. बरं, माझा वेगवेगळ्या कारणांनी सिंचन प्रकल्पातल्या विस्थापितांशी संबंध होता. मी अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी काम करत होतो, म्हणून हाही विषय आला त्यात. पण आम्ही ते केलं शेवटी. आम्ही नगरपालिकेतून गाव बाहेर काढलं, ग्रामपंचायत त्यांना अस्तित्व त्यांचं मिळवून दिलं पुन्हा ग्रामपंचायत म्हणून. सर, ते तुमच्यात म्हणजे काय ते खरं तर लहान तोंडी मोठा घास मी घेतो, पण ह्या विषयावर, कारण तुमच्या कथा उत्तम आहेत, तुम्ही कथाकार आहात, तर अतिशय सुंदर कथा किंवा कविता तर नक्की याच्यावरती व्हायला हवी. कविता म्हणण्यापेक्षा कथा, कारण हा जो संघर्ष केलेला मंडळींनी आणि त्याच्यावर तर उत्तम कथा येईल तुमची. कारण 2 कथा ज्या तुमच्या त्या तर धनंजय मध्ये प्रकाशित झालेल्या 2, मनकवडा आणि चकवा, तर कोकणातल्या मंडळींची त्या अगदी जिव्हाळ्याचा विषय तो चकवा म्हणून. म्हणजे ज्यांना लागलेला किंवा ज्यांना अनुभव आहे, ज्यांना त्याच्यापेक्षा ज्यांना नाही, त्यांच्याकडनं चर्चा जास्त होतात त्या ह्याच्यावरती. त्यामुळे याच्यावरती तर नक्कीच तुमच्याकडनं लिखाण व्हावं अशी इच्छा आहे. आणि अजून एक महत्वाचं, आपण थोडं कार्यक्रमाच्या शेवट आलो त्यात, की पुन्हा तुम्ही म्हणलं तसं की आपण म्हणलं तसं की अगदी वेगळे विषय घ्यायचे, त्याच्यावर अभ्यास करायचा आणि तो लोकांच्या समोर आणायचा. की आल्यानंतर लोकांना असं वाटतं की हा खरंच महत्वाचा विषय, पण हा कधी आलाच नाही किंवा हे आम्हाला माहितीच नव्हतं, हे इतकं होतं. त्यातलं एक मंडळी महत्वाचा विषय म्हणजे स्नेहल प्रकाशननी नुकतंच प्रसिद्ध केलेलं माधव भांडारींचं पुस्तक पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं. खरं तर फाळणी हा विषय खूप जुना आहे. आत्ताच्या नवीन भाषेत म्हणाल काय ते जेन झीच्या लोकांना तर कळणारही नाही फाळणी झाली म्हणजे काय, किंवा ते म्हणतील काय ठीक आहे झाली म्हणजे 2. पण हा म्हणजे त्यांच्या निर्मात्यांचा नंतर काय झाला, हा आत्ताच्या सुद्धा किंवा जुन्या पिढीतल्या लोकांच्या डोक्यात विषय आला नसेल. हा विषय घ्यावा आणि लोकांच्या समोर यावा असं का वाटलं एक, आणि काय आहे या पुस्तकामध्ये, म्हणजे आवर्जून वाचावं लोकांनी असं, किंवा तुम्ही काय मांडलंय खरं सांगायचं झालं तर. म्हणजे त्या मंडळींबद्दल सहानुभूती आहे का, त्या मंडळींची बाजू मांडली का अजून काही वेगळं आहे त्यापेक्षा? मी एक गेली 7-8 वर्ष भारताची फाळणी या विषयाचा अभ्यास करतोय. आणि त्याच्यावर एक अयोध्येसारखंच एखादं
जास्तीत जास्त पैलूंना स्पर्श करणारं पुस्तक ग्रंथ लिहावा असं माझ्या डोक्यात आहे अजूनही. म्हणजे मी थोडंफार लेखन सुरूही केलंय, पण ते करत असताना मला हे संदर्भ जे सापडले ते फार विलक्षण होते. म्हणून एकाचं सापडलं म्हणून मी दुसऱ्याचं बघायला गेलो. म्हणजे मुळात त्याची सुरुवात कशी झाली, या पुस्तकामध्ये एक चौधरी रहमत अली म्हणून आहे. पाकिस्तान या शब्दाचा जनक तो आहे. अच्छा. हा. आणि पाकिस्तानची संकल्पना नकाशा सकट मांडणारा तो पहिला माणूस आहे. पाकिस्तानातही माहिती असेल का नाही, कल्पना नाही तेच म्हणजे त्याच्यामुळेच मला तो विषय जो लक्षात आला ना, की 1930 मध्ये कसं होतं, 1930च्या आधी मुसलमानांना स्वतंत्र काहीतरी पाहिजे एवढंच होतं. पण स्वतंत्र काहीतरी म्हणजे काय याची मांडणी जिनाने सुद्धा केली नव्हती. बर. हा. आणि जिनाना शेवटच्या क्षणापर्यंत असा पाकिस्तान नको होता. अच्छा. खरं म्हणतं ते त्यांना पाकिस्तान नको होतं. अच्छा. त्यांना भारताची सत्ता हवी होती. अच्छा. हा. पण नंतर ते त्यात ओढलेच गेले पूर्ण. नाही, का नाही? ती वेगळी कारण आहेत. ती मी त्याची चर्चा माझ्या फाळणीच्या पुस्तकात करणार आहे. अच्छा. हा. पण पाकिस्तान या शब्दाची व्याख्या, पाकिस्तानची भौगोलिक व्याख्या, पाकिस्तान हा शब्द, हे सगळं नीट मांडणारा पहिला माणूस चौधरी रहमत अली. अच्छा. त्याने 1930 मध्ये ते मांडलं. आणि म्हणजे देश हवा वेगळा, अमुक भूभाग हवा, असा हवा, ह्या सगळ्या नकाशा सकट त्याने मांडलं. त्याने त्याच्या पद्धतीने कारण मीमांसा द्यायची ती केली. आणि तिथून त्या विषयाला एक दिशा मिळाली. आता हा चौधरी रहमत अली 1947 साली पाकिस्तान स्वतंत्र, तो राहत असे इंग्लंडमध्ये. अच्छा. तो होता मूळ भारतीय, भारतातल्या पंजाबमध्ये त्याचा जन्म झाला. जवळजवळ 35व्या वर्षापर्यंत तो पंजाबमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी कुठेतरी एखादा शिक्षक, कुठेतरी खाजगी शिक्षक अशी कामं करत असे. शेतकरी कुटुंबातला होता तो. वकिली म्हणजे वकीलही झाला होता. त्याने काही काळ वकिली केली आणि नंतर तो केम्ब्रिजला गेला. आणि नंतर तो मरेपर्यंत केम्ब्रिजला राहिला. तर तो पाकिस्तान झाल्यानंतर तो केम्ब्रिजहून पाकिस्तानात गेला. आणि आता आपण पाकिस्तानात राहून आपलं सगळं आयुष्य तिथे घालवू या ह्याच्यात तो गेला होता. त्याच्याकडे इंग्लंडमध्ये त्याने जी काही कमाई केली होती ती सगळी कमाई घेऊन, म्हणजे तो रोख रक्कम घेऊन पाकिस्तानात गेला की आपल्याला इथे गुंतवणूक करायची वगैरे. पाकिस्तानच्या विमानतळावर उतरल्याबरोबर त्यावेळेच्या पाकिस्तान सरकारने त्याचं सगळं रोकड रकमे सगळं जप्त केलं. बापरे. हा. आणि त्याला खूप निर्बंध त्याच्यावर घातले. शेवटी 6 महिन्यांनी तो पूर्णपणे कफल्लकच झाला. कफल्लक आणि निराश, वैफल्यग्रस्त होऊन पाकिस्तानातून परत केम्ब्रिजला गेला. अच्छा. आणि मग तो 1.5-2 वर्षात मेला. तो बेवारस अवस्थेत मेला. हो. म्हणजे त्याचा मृतदेह ताब्यात घ्यायला सुद्धा कोणी आलं नाही. 6 दिवस त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्येच पडून होता. शेवटी केम्ब्रिजच्या ज्या हॉस्टेलमध्ये तो राहत असे, ज्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत असे, त्याच्या प्रिन्सिपलने तो मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे दफनविधी केला. त्या दफनविधीचा खर्च पाकिस्तानने द्यावा अशी मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली होती. ती रक्कम पाकिस्तान सरकारने 13 वर्षांनी दिली त्यांना. बापरे. आणि आजही कुठलाही पाकिस्तानी नेता हा चौधरी रहमत अलीचं नाव काढत नाही. पण का राग हा त्याच्यावर? म्हणजे खरं तर तो उपकारक आहे त्यांच्या दृष्टीने बघायला गेलं. पण नाही, म्हणून मग चौधरी रहमत अलीचं हे झालं, तर बाकीच्यांचं आणखीन कोणाचं काय झालं असं तुम्ही शोधलं? असं मी शोध घ्यायला लागलो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पाकिस्तानच्या निर्मितीशी जोडली गेलेली जवळजवळ प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संघटना ही पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर काही वर्षात नष्ट झाल्या किंवा नष्ट केल्या गेल्या. मग त्यात जिना सुद्धा आले. हो. आणि म्हणून ह्या पुस्तकाचं लेखन मी आधी करून टाकलं. हो. आणि भारतीयांना हे माहिती असणं अधिक आवश्यक आहे. हो.
कारण आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही ना काही केलं किंवा आपण काहीतरी केलं असा दावा केला, त्या प्रत्येकाला भारतामध्ये खूप मिळालं. हो. असं नाही झालं. म्हणजे हा, ज्यांनी स्वतःच विजनवास पत्करला असे सुद्धा खूप होते. अशी मोठी माणसं सुद्धा खूप होती. न करणाऱ्यांना सुद्धा खूप मिळालं असंही आपल्याकडे आहे. म्हणून सांगितलं की ज्यांनी दावा केला. हा, दावा केला ज्यांनी, हा, त्या सगळ्यांना मिळालं. मी न करणारे शब्द वापरतो. पण ही कमाल आहे. ही पाकिस्तानची मानसिकता यातून दिसते. नाही, एक लक्षात घ्या, जिन्ना जेव्हा मेले हो, तेव्हा ते पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल होते. पण जवळजवळ 3.5 तास ते कराचीच्या बाहेरच्या एका रस्त्यावर एका रुग्णवाहिकेमध्ये तडफडत होते. आणि मला कुठे अशी नोंद सापडली नाही की आजूबाजूच्या वस्त्यातल्या लोकांनी जाऊन त्यांची काहीतरी चौकशी केली किंवा त्यांना मदत केली. अशी नोंद मला सापडली नाही. आपल्याकडे असं होत नाही. नाही नाही, कधीच नाही. म्हणजे आपल्याकडे कोणीही अनोळखी माणूस जरी अगदी रस्त्यावरती हो, हो, हो. तडफडत असेल तर त्याला होईल तेवढी मदत केली जाते. करण्याचे हो. प्रयत्न आपल्याकडे आपण आजही करतो. असं नाही की अगदी. तेव्हा करत होतो, आजही नाही, करतो. म्हणजे वाटेवरच्यालाही करतो. म्हणजे असं कोणी ज्ञात असेल तर त्याला केली जातेच. म्हणजे पण कोणालाही करण्याची आपली वृत्ती आहे. पण हे पाकिस्तान, आणि बरं, हे जे मी जिनांबद्दल लिहिलंय ना, ते त्यांच्या बहिणीने जे लिहिलंय तेच लिहिलंय. हा, मी कुठल्या तरी सांगोवांगीच्या तर तुम्हाला वाटलं म्हणून असलं काही नाही. अर्थात तुमचं कधी असं नसतंही. आणि जिनांच्या बहिणीचं सुद्धा महत्व अशासाठी आहे की जिनांची बहिणी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या बरोबर होती. हा, अच्छा. म्हणजे जिनांची धाकटी बहीण फातिमा जिना ही जवळजवळ 30 वर्ष जिनांची घराची सगळी बाजू तिने सांभाळली. अच्छा. आणि शिवाय मुस्लिम लीगचं कामही कामही करतो. केलं. ती खूप कर्तबगार बाई होती. म्हणजे जिनांखेरीजही तिचं स्वतःच व्यक्तिमत्व होतं. तिने लिहिलंय. आणि त्या फातिमा जिनाचा शेवट सुद्धा पाकिस्तानमध्ये असाच झाला. अच्छा. तिचाही खून झाला. म्हणजे हा कृतघ्नपणाच म्हणायला हवा. कृतज्ञपणाच आहे. त्यांच्या रक्तात भिनलेला आहे. त्याची तुलना मी औरंगजेबाशीच करतो. औरंगजेबाशी खरी. लियाकत अली खान की ज्याने 1942 पासून दंगे करून भारत पाकिस्तान निर्मितीसाठी वातावरण तयार केलं आणि तो पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान होता. त्याचा भर सभेत खून झाला. तो खून कोणी केला हे शेवटपर्यंत उघड झालं नाही. भर सभेत खून होऊन समजत नाही की कोणी केला आहे. जो बंगालचा कसाई म्हणून प्रसिद्ध होता. अच्छा. हा, लियाकत नाही, सुरावर्दी. हा, शाहिद हुसेन सुरावर्दी हा अखंड बंगालचा मुख्यमंत्री म्हणजे त्यावेळेला त्या हे म्हणत असत, प्रीमियर म्हणत असत, म्हणजे पंतप्रधान. तो अखंड बंगालचा मुख्यमंत्री होता. 46-47 मधले बंगालमधले सगळे दंगे हे त्याने घडवले. हो. लाखो लोकांच्या कत्तली केल्या. हो. म्हणून त्याला बचर ऑफ बंगाल म्हणून बंगाल. हा. पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर तो ताबडतोब पाकिस्तानात गेला नाही. तो 1950 पर्यंत भारतातच होता. आणि हे कारण देऊन लियाकत अली खानने त्याची कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधली सभासदत्व रद्द केलं. नंतर त्याला पाकिस्तानात यायला बंदी घातली. नंतर तो गेला तो तुरुंगात टाकला, मग सोडलं. मग तो परत वेगवेगळ्या पद्धतीने जात जात पाकिस्तानचा 13 महिन्यांसाठी पंतप्रधान झाला. पंतप्रधान पदावरून त्याला उतरवलं एकाच अटीवर की तू देश सोडून जायचं, नाही तर मरायचं. तो देश सोडून गेला. पण तो जॉर्डनच्या जिल्ह्या बैरूटमध्ये हॉटेलमध्ये होता. तिथे त्याचा खून झाला. त्याही खुनाचा तपास झाला नाही. त्यांच्या परंपरेला साजेसं सगळं केलेलं आहे पाकिस्तानाने. म्हणजे मुस्लिम लीग, आज पाकिस्तानामध्ये मुस्लिम लीग नाही. भारतातली जी इंडियन नॅशनल काँग्रेस होती, हो, त्यातले जे लोक नंतर पाकिस्तानात राहिले त्यांनी पाकिस्तान नॅशनल काँग्रेस केली. आज पाकिस्तान नॅशनल काँग्रेस हा शब्दच कोणाला माहित नाही. हो, अच्छा. कम्युनिस्ट ज्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी रान उठवलं, कत्तली केल्या, हिंसाचार केले, ते कम्युनिस्ट त्यातले बरेच जण, म्हणजे ज्योती बसू हा त्यातला सगळ्यात मोठा नमुना. हो, अच्छा. हा, बंगालच्या कत्तलींमध्ये ज्योती बसूचा खूप मोठा वाटा होता. हो. पण ज्योती बसू पाकिस्तानात नाही गेला. त्याचं गाव गेलं पाकिस्तानात, पण तो पाकिस्तानात नाही गेला.
शहाणा ठरला तो, त्याला कळलं शहाणा नाही, शहाणा होता तो. हा की तिकडे गेलं तर काय होणार हे दिसतच होतं. तो इथंच राहिला आणि अशी खूप मोठी यादी आहे. म्हणजे ज्याने पाकिस्तानच्या निर्मितीचा मुस्लिम लीगचा ठरवलेला हम्म, डॅनियल लतिफी, हम्म. तो पंजाब मधला होता. त्याचं गाव पाकिस्तानात गेलं, त्याचे नातेवाईक पाकिस्तानात गेले, तो नाही गेला, तो भारतातच राहिला. आणि शहाबानूचा खटला ज्याने चालवला तोच डॅनियल लतिफी. हो. तो शहाबानूचा वकील होता. किती एवढी फरक तर मोठी यादी की त्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी आकाशपाताळ केलं, त्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी लाखो लोकांच्या कत्तली गेल्या. पाकिस्तान झाल्यावर लेखाचे गेले नाहीत. त्यांना अंदाजच होता म्हणजे काय होणार साहिल ते. लुधियानवी अच्छा, गीतकार मोठा. पाकिस्तानात नाही गेला. ती सगळी यादी दिली आम्ही. वा. आणि जे कम्युनिस्ट पाकिस्तानात गेले त्यांना एक तर पळून परत भारतात यावं लागलं, नाही तर मेले. आज पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये कम्युनिस्ट कम्युनिस्ट नाही, नाहीत, कम्युनिस्ट पार्टीच नाही. पार्टीच नाही, कम्युनिस्ट लोकच नाहीत म्हणजे. म्हणून या पुस्तकामध्ये सगळं आहे. इतक्या वेगळ्या विषयावरचं आणि इतकं म्हणजे उगाच आपल्याला वाटतं पाकिस्तानची निर्मिती फाळणी याच्याशी काय संबंध असेल असं नसून पूर्ण वेगळा विषय आणि या लोकांचं काय झालं हा या पुस्तकात मांडलं, त्यामुळे हे वाचायला हवं. आपण बघितलं जवळजवळ तास दीड तास गप्पा मारतोय की जे मी मगाशी म्हणलं होतं सुरुवातीला की माधव भांडारी म्हणल्यानंतर फक्त भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, याच्यापेक्षा कितीतरी वेगळं सरांचं व्यक्तिमत्व आपल्याला आज गप्पा मारण्यात दिसलं. खरं तर ते थोडंसं याची जाणीव आहे, कारण हे खूप आहे, अजून बोलत बसलं तर आपण दिवसेंदिवस बोलत बसू. पण किमान पक्षी वेगळा विषय, त्यांचं साहित्य, त्यांचं पुनर्सिंचन, पुनर्वसन, हे सगळे विषय या चर्चेच्या निमित्ताने आले. आणि त्यांनी लिहिलेली वेगळी पुस्तकं, हटके अतिशय, आणि ते अभ्यासपूर्ण, की ज्याला चॅलेंज नाही करू शकत कोणी. कारण काय की त्याचे सगळे बारीक सारीक पुरावे दिलेले आहेत, की कुठेही मी म्हणत नाहीये, हे याच लोकांनी म्हणलंय आणि त्याप्रमाणे हे अयोध्या पुस्तकामध्ये तर पानोपानी आपल्याला असे पुरावे दिसतील. तर इथे येऊन खूप गप्पा झाल्या आपल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण हा स्नेहल प्रकाशनचा चॅनल आपण बघत असाल तो लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना पुन्हा घेऊन आपण एकदा वेगळ्या व्यक्तींच्या बरोबर भेटूयात, गप्पा मारूयात. तोपर्यंत आपण इथे थांबूयात. धन्यवाद.